मी करणार नाही. मी ठरवलंय जगदंबाच्या माग लागायचंच नाही. अगं पण मदराजाने बी तेच केलं होतं की. होय, पण तो अहंकारात बुडला आणि म्हणून त्याचा डाव फसला. अहंकारात सत्ता मिळवता येते, पण माणसाचं मन जिंकता येत नाही. कुणाला बी आपला दास बनवता येत नाही ग. त्यासाठी मनातनी इच्छा असायला लागत्या दुसऱ्याचा दास बनायची. आणि एकदा का जनक झाला माझा दास का जगदंबाच्या गळ्यात अडकल माझा फास. अगं बाय माझी, असा डाव हाय वय समजा. तुला आत्ता कळलं ना? बघ, पण मला एक सांग, म्हणजे तो जनक बाबा तुझा दास होईल का ग? म्हणजे तुझी जादू त्याच्यावर चालेल का? मला तर शंकाच वाटून राहिल्या बाई. अगे एकदा का माझ्या पायातली घुंगरं बोलायला लागली का त्याच्या नादानं सगळी माणसं आपोआप खेचली जातात बघ. बघायची का जादू? बघ. काय मग बघितलीस का जादू? आता अशी जादू दाखवीन घुंगरांची का थरथर होईल जनकच्या बी काळजाची. ये आलास? आम्ही तुला हेच विचारणार होतो. तू पुन्हा आलास कशासाठी? हे हे. आधी तू का आलायस ते कळू दे. परत एखादा नवीन रिपू पाठवलास? जगदंबेच्या मागे पाठवलास? हो. मग आम्ही दुसरं काय करायला हवं होतं? तुझं ऐकून निष्क्रिय शांत बसायला हवं होतं. तू जे काही सांगतोयस ते निरर्थक आहे, निरर्थक. आमच्या आजवरच्या योजना असफल झाल्या याचा अर्थ भविष्यातल्याही योजना असफल होतील असं नाही. या वेळेला आम्ही जो रिपू जगदंबावर पाठवणार आहोत तो महाशक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे. आणि तू अकारण आमच्या कार्यात विघ्न आणतोयस, मोडता घालतोयस. हे मुडा, अरे रिपूला पाठवू नको असं कधी म्हणालो रे मी? कधी ऐकलंस? पाठव, रिपू पाठव. कदाचित यातलाच एखादा रिपू तुला हवं ते साध्य करून देईल. हा तुझा रिपू जगदंबेला इथं घेऊन येईल. होणार काय? काय होणार? तू जिंकशील त्यानं. ती पोरटी इथं आली तर तू जिंकशील. काय तू काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय? एकदा का ती चिमुरडी, ती जगदंबा माझ्या हातात आली की जिंकेन फक्त मीच. अरे मुडा, महिषा, अरे आधी ठरव
आधी ठरव तुझा विषय कशात आहे. तुला हवंय कोण? तुला ती मोठी जगदंबा हवी आहे का तुळजा हवी आहे? कोण हवंय? तुझा विजय विजय म्हणतोस तो कशात ठरव की रे एकदा. तू काय बोलतोयस तुझं तुला कळतंय? अरे जगदंबा आणि तुळजा या दोघींमध्ये फरक काय आहे? काय काय फरक आहे? म्हटलं तर सुईच्या आग्रा एवढा फरक आहे. आणि म्हटलं तर ब्रह्मांड एवढा फरक आहे. समजून घे मोढा. तू पुन्हा कोडी घालतोयस. हे बघ, तुला जे बोलायचंय ते स्पष्ट बोल, नीट सांग. तू कोण आहेस हे आधी सांग. अरे पहिल्या भेटीत सांगितलं तुला मी कोण आहे. इथे का आलायस? का आलोय? अरे हे सुद्धा सांगितलं. आमच्या समोर हा उद्दामपणा. आता या असुर नरेशाचं खरं सामर्थ्य तुला दाखवण्याची वेळ आली आहे. या क्षणी तुला पकडून कारावासात टाकू आम्ही. कारावासात. यो. कुठं आहेस तू? लपून का बसलास? आता का घाबरलास? समोर ये. का एखाद्या उंदरासारखा अंधारात कुठेतरी पडलाय? हे काय आहे? हे काय आहे? अरे अगोचर वृद्धा, हे काय आहे? आता ह्या येळेला कोण आलं असेल? तुम्ही थांबा, मी बघतो. कोण आहे? धनाजीराव, तुम्ही या वेळेला इथं कशी? गावातले माणसं अजून बी परत आले नाही. काय म्हणजे आपण गेलो तेव्हा ती समधे पळाले, त्याच्यानंतर? वय की अहो, मी त्याचा पाठलाग बी केलता. ते कुठं पळून गेले काही कळना. गेले पण अजून बी गावात परत आले नाही. काही कळना झालंय बघा. गावातले समध्या बायका बी लय काळजी करतायत. पण आता हे समधे गेले कुठे असतील? तेच की मला काय वाटतंय, आपण वरडू शिक्षा करू म्हणून रानात तर पळून गेले नसतील. आणि ते जर रानात गेले असते त्याला आसुरांनी पकडला असत. बायकांना बी तीच शंका वाटते. याचा पाठलाग करून आपण काही चूक तर केली नाही ना? नाही, आपण जे काय केलं ते बरोबरच होतं.
तुम्ही उग वंगाळ विचार मनात आणू नका बरं. मला काय वाटतं ते समजे परत त्या बाईकडेच गेले असतील. चला आपण जाऊन पाहू. चला. नाही नाही, तुम्ही थांबा. दिवसभराच्या कामानं तुम्ही दमला असाल. कथा कथण्यासाठी तुम्हाला पहाटे उठावी लागते. तुम्ही विश्रांती करा, मी बघून येतो त्याला. अहो पण तुम्ही एकटेच कशी जाणार? कोणीतरी बरोबर पाहिजे. मी येतो. चला. माझी काळजी करू नका, मी जातो व्यवस्थित. आणि मला काही कळलं की तुम्हाला सांगावं बी धाडतो. महिषा, हे काय चाललंय? तो माणूस कोण होता? मला तर वाटतंय सगळे तुझे भासच आहेत. तिथी माता, मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही मला चुकीचं ठरवलं होतं. हे जर सगळं माझ्या कल्पनेतलं असतं, हे जर मला होणारे सगळे भास असते, तर तिथी माता हे जे आपल्या समोर दिसतंय हे दृष्टीस पडलं असतं. पहा आणि सांगा मला. हे काय आहे? हे काय आहे हे मला ज्ञात नाही तिथी माता, पण हे जे काही आहे ते त्या वृद्धामुळेच इथं प्रकट झालंय. तो वृद्ध अदृश्य झाल्यानंतर या दालनात अंधार झाला होता. मी माझ्या मंत्रशक्तीने पुन्हा प्रकाश आणला तेव्हा इथे समोर हे प्रकट झालं होतं.